जय शिवराय शेतकरी बंधूंनो, आज आपण कोपारडा या ठिकाणी अनिल बुसाने यांची अद्रक लागवड चालू आहे। आज अद्रक लागवड करत असताना या ठिकाणी आपण बघू शकतो की खूप काही शेतकरी अद्रकचा बेड कसा करायला पाहिजेत किंवा बेडचं अंतर रुंदी किती ठेवायला पाहिजेत यासाठीच हा व्हिडिओ बनवतो आहे। कारण की या ठिकाणी यांनी 4.5 फुटाचं बेडचं अंतर ठेवलं आहे आणि ब्लेड अतिशय फ्लॅट पद्धतीने केला की जेणेकरून 4.5 फुटामध्ये बेड जर हाईट उंच घेतली तर त्या ठिकाणी नंतर माती द्यायला प्रॉब्लेम येतो। या ठिकाणी आपण बघू शकतो अशा प्रकारे फ्लॅट पद्धतीनं बेडची उंची घेतली आणि त्याच्यावरती आपण पाठीमागं बघू शकतो की वखराच्या साहाय्याने असा काकऱ्या तयार केल्या जातात। ज्या मक्का लागवडीसाठी आपण काकऱ्या तयार करतो तर त्या पद्धतीनं काकऱ्या लागवड करून त्यामध्ये या अशा पद्धतीनं काकऱ्या असल्यामुळं याच्यामध्ये लागवड केली जात आहे। आपल्याला हा बेड ओलावर कमी दिसतो, याचं कारणच हे की ही काळपुटी जमीन आहे आणि काळपुटी जमिनीमध्ये हेच प्रॉब्लेम येतो की पाणी खोलवर 10 फूट जाईल पण 1 फूट साईडला ओल जात नाही। तर त्यासाठी यांनी या ठिकाणी जमीन ओल्या केल्यानंतर काकऱ्या करून त्या ठिकाणी लागवड करत आहे। तर भरपूर असे शेतकरी की शक्यतो अद्रक लागवडीसाठी साधारण मध्यम स्वरूपाची जमीन निवडायची आणि जर आपण काळपुटी जमीन निवडत असेल तर जमिनीवर लागवड करून किंवा हलकी जमीन असेल तर जमिनीवरच लागवड करा, जेणेकरून भर द्यायला आपल्याला अतिशय सोपं जाईल आणि त्यानंतर जास्तीत जास्त भर दिल्यामुळे आपल्याला अद्रकीची कांडी लांबवण्यासाठी मदत होईल। जर शेतकरी बंधूंनो आपल्याला लागवड करायची असेल तर नक्कीच फ्लॅट पद्धतीनं काकऱ्या काढून त्यावरती लागवड करा आणि जर सध्याच्या घडीला ह्या टायमात जर लागवड करत असेल तर फ्लॅट पद्धतीनंच बेड तयार करा, जेणेकरून उष्णतेच्या झळ्या आणि जमिनीतील थंडपणा यामुळे अद्रकीला शॉर्ट बसून त्या ठिकाणी अद्रकचे खांड पोचट होणार नाही। तर ज्यांना लागवड करायची त्यांनी याच पद्धतीनं लागवड करा। बरसातीतही जे शेतकऱ्यांना लागवड करायची तर भर देण्यासाठी भरपूर शेतकऱ्यांना नंतरची समस्या आहे ती माती नाही, तर त्यासाठी ही पद्धत अतिशय सोपी आहे। आणि लागवडीनंतर खत द्या, आपण कालच्याही व्हिडिओमध्ये तेच सांगितलं होतं की लागवडीनंतर जर खत दिलं तर त्याचा फायदा हाच आहे की सध्याच्या घडीला फर्टिलायझरमध्ये फॉस्फरस हे भरपूर कंपन्यांचं सर्वच कंपन्यांचं जवळजवळ वॉटर सोल्युबलचं प्रमाण वाढलं। वॉटर सोल्युबल हे पाण्यात टाकल्यानंतर किंवा पाण्याचा संपर्क झाल्यानंतर लगेच द्रावण स्वरूपात होतं, त्यामुळे ते लगेच लीच आउट होतं। तर त्यासाठी शेतकरी बंधूंनो आपल्याला खत हे टप्प्याटप्प्यानं द्यावं लागेल। 2-4 वेळेस जर डोस दिला त्याचा अधिक फायदा होईल। एकदाच खत टाकून पूर्वीसारखं हळूहळू लागू होत नाही। पूर्वी आपण बघू शकतो पाहत होतो की खत टाकल्यानंतर ते आपल्याला साधारणतः पिकाची हार्वेस्टिंग करताना त्या ठिकाणी तसंच पडून राहायचं, म्हणजे त्याच्यात सिट्रिक सोल्युबल होतं। तर आता वॉटर सोल्युबलचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्याला खताचा थोडा डोस हा पिकाला नंतर वरतून टाकून द्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त खताचा फायदा होईल आणि खताच्या महागाईमुळे आपल्याला जे सध्याच्या घडीला उत्पन्न खर्च